नमस्कार. मी माधव पाटील पुसद बोलतोय. आज माननीय श्री मनोहरराव नाईक माजी मंत्री यांचा 81वा वाढदिवस आहे. या निमित्तानं मी त्यांना आज ओंजळ भरल्या शुभेच्छा देऊ इच्छितो. मुख्यमंत्रीद्वय, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक आणि त्यानंतर जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये मनोहरभाऊ अगदी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जीवन जगले. त्यांचा शांत स्वभाव, मितभाषी आणि सुस्वभावामुळे ते आज मनोहरभाऊ म्हणून ओळखले जातात. पत्रकार म्हणून ज्यावेळी आम्ही त्यांना वेठीस धरत होतो त्यावेळेस ते कधीही आक्रमक झाले नाही. यवतमाळ जिल्हा हा प्रश्न आम्ही ज्यावेळी त्यांच्या पुढे मांडला त्यावेळेस त्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुसद जिल्हा व्हायला हवा होता हा आमचा प्रश्न होता. परंतु त्यांनी अगदी नम्रपणे पक्षश्रेष्ठींच्या काही मर्यादा असतात त्यामुळे हा पुसद जिल्हा मागे पडला असल्याचे सांगितले. या 81व्या वाढदिवशी दिनी त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, पाटील परिवारातर्फे शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुरारोग्याची कामना व्यक्त करतो.